मॉर्निंग. आता वाजलेत मॉर्निंगचे 9 आणि मायरा गेली स्कूलमध्ये. तिची स्कूलला म्हणजे ती स्कूलला जाते 8:30 वाजता. 9 वाजता तिची स्कूल असते. ती 8:30ला घरातून निघते. तिला जायला हाफ ॲन आवर लागतो. सो ती स्कूलला गेली आहे. तिचा टिफिन वगैरे सगळा झालेला आहे. तिचा टिफिन ॲक्च्युली तिला लिहून दिलेलं असतं काय बनवायचं काय द्यायचं टिफिनमध्ये. सो मग तिचा टिफिन वगैरे मी दिला आहे. आणि सकाळी उठल्या उठल्या मी माझं पहिलं काम करते ती म्हणजे मी माझी घेते कॉफी, ब्लॅक कॉफी. सकाळी सकाळी उठल्या उठल्या खूप तलप होते मला या गोष्टीची आणि मला ती पाहिजे नसती नाही तर माझं डोकं चालत नाही. सो मी घेतली माझी ब्लॅक कॉफी. आता मी कॉफी पिणार. त्यानंतर माझी पुढची कामं म्हणजे मी आता आंघोळीला जाईल, देवपूजा करेल आणि त्यानंतर ब्रेकफास्ट आणि दिवसभरात काय काय होतंय आज तुमच्याशी मी शेअर करते. बारा 12:30 नंतर माहिरा घरी आली. त्यानंतर आम्ही गेलो भाजी आणायला आणि हे तुम्ही जे पाहताय ना ते आहे लोणावळ्यातलं फ्रायडे मार्केट. एव्हरी फ्रायडे लोणावळ्यामध्ये मार्केट लागतं. खूप छान आणि फ्रेश भाज्या इथे मिळतात. सो आम्ही बाईकवरती जातो आणि फटाफट आम्ही भाज्या घेतो आणि घरी येतो. तर मग त्या दिवशी मी तसंच केलं. गुरुला आईकडे ठेवून पटापट मी भाज्या जाऊन घेऊन आले. खूप छान आणि फ्रेश भाज्या मिळाल्या. तर गाईज तुम्हाला मी सकाळनंतरनं डायरेक्ट आत्ता भेटते. आत्ता वाजलेत दुपारचे 3 आणि तुम्हाला आत्ता मी भेटते कारण की मला तसा टाईमच नाही भेटला. सकाळची एक तर मॉर्निंगला खूप घाई गडबड असते. मायरा स्कूलमध्ये गेली. त्यानंतरनं मग आंघोळ वगैरे केली, ब्रेकफास्ट केला. त्यानंतरनं मग भाजी आणायला गेले. भाजी संपली होती घरातली. मयूर म्हणाला पटकन आता गुरुचा झोपायचा टाईम आहे तर पटकन आपण त्याला आईकडे ठेवूयात आणि भाजी घेऊन यात. तर बाजारात गेलो, भाजी घेतली. मला थोड्याशा किचन रिलेटेड काहीतरी गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या. तुम्हाला त्या पण दाखवते की मी काय घेऊन आली ते. त्यानंतर घरी आले. घरी आल्यावरती पाहिलं की माझं एक पार्सल आलं आहे. तर मग ते पार्सल पण मी घेतलं आणि दाखवते मी त्या पार्सलमध्ये सुद्धा काय आहे ते मी दाखवते. सो स्टे ट्यून. आपण थोड्याच वेळात भेटू. या इथं मी माझं पार्सल जे आलं होतं तर ते ओपन करत होते. तर ह्यामध्ये मी मागवलं होतं वेट मशीन. तर सगळ्यांनाच माहिती आहे की डिलिव्हरीनंतरनं जे आहे ते वजन आपलं कमी जास्त होत राहतं आणि मला तेच बघण्यासाठी की माझं वजन किती झालं आहे. तर नेहमी आपण कुठं जाणार ना हे सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी. जर आपण कधी हॉस्पिटलमध्ये गेलो तर हे पॉसिबल होतं. पण माझ्याकडे वेट मशीन माझं खराब झालं होतं. सो मी एक वेट मशीन मागवलं आणि जे तुम्हाला नंतर दाखवते मी ते आहे मी किचनमध्ये थोडंसं एक पॅन आणि कढाई मी घेतली होती कारण की माझ्याकडे ॲल्युमिनियमची कढाई होती आणि ॲल्युमिनियमची कढाईमध्ये नाही स्वयंपाक केला पाहिजे. सो मग मी एक कढाई, स्टीलची कढाई आणि पॅन असं घेऊन आले. आणि हा जो आहे तो मस्किटो लॅम्प आहे. मस्किटो लॅम्प एक बेस्ट प्रोडक्ट आहे. मी त्याला काल यूज करून पाहिलं आणि खरंच मस्त आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीसुद्धा घेऊ शकता. या चला. हॅपी कॉंग्रॅच्युलेशन गुरु कल्याणी हॅपी 1K. अरे Congratulations.
चला आता बाय बाय करा. सो गाईज फायनली आज आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. ॲक्च्युली आपले 1K कधीच झाले असते, जेव्हा आपण चॅनल स्टार्ट केलं तेव्हाच झाले असते. मध्ये आपण 2-3 वर्षांचा गॅप घेतला, व्हिडिओज येत नव्हते, त्यामुळं आपलं थोडं लेट झालं सगळ्या गोष्टींना. पण सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आहे. आज आपले 1K फायनली कंप्लीट झालेत आणि लवकरच आपलं चॅनलसुद्धा मॉनिटाईज होईल. आय होप सो होईल लवकरच कंप्लीट आपलं मॉनिटायझेशन वगैरे सगळं. तर आज आम्ही एक छोटीशी पेस्ट्री आणून फक्त सेलिब्रेशन केलं, पण आम्ही एक मोठं सेलिब्रेशनसुद्धा करणार आहे 1Kचं. तर त्याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे, खूप लवकर येणार आहे त्याचा व्हिडिओसुद्धा. सो बस आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज इथेच थांबूयात. आपण भेटूत आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.